विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्या थेट बातचीत करणार आहोत। आज दिवस किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांसाठी? खूप महत्त्वाचा दिवस आहे आजचा, की 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला। त्यावेळेस जो काही आनंद होता तो आनंद आपण इतिहासातून वाचत आलो। अलीकडच्या लोकशाहीमध्ये महायुतीचं सरकार सत्ता सरकार स्थापन झालं, अजितदादांच्या नेतृत्वात 41 जागा निवडून आल्या। त्याच्यामुळे आम्हाला मनस्वी आनंद आहेच आणि खूप आनंदी आहोत। आमचे चेहरे पण सांगतात। हे बघा, माझे मित्र पण आनंदी आहेत, प्रवीण दटके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। यांनी जो विजयश्री खेचून आणला, अनेक विरोधानंतर फक्त ग्रास ग्राउंडला राहून गोरगरीब कार्यकर्त्याची जीवावर एक छोट्या समाजातला माणूस एवढा मोठा झाला, अभिमान आहे मला त्यांचा। नक्कीच, पण तुम्ही फेटा नाही बांधला, सगळे गुलाबी फेटे घालून आले, तुम्ही फेटा का नाही बांधला? विधानसभेत निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराचं गुलाबी फेटा घालून स्वागत केलं गेलं आणि त्यांना वेळ पण दिला होता। त्या वेळेत मी हजर न राहू शकल्यामुळे आणि मी विधानसभेतून सध्या निवडून आलेलो नाही, त्याच्यामुळे मी गुलाबी फेटा बांधून घ्यायला मला चान्सच नाही मिळाला। केवळ हेच कारण आहे का, नाराजी आहे कुठेतरी? पक्षाने संधी दिली नाही, बैठका घेऊ दिल्या नाहीत कुठे? नाराजी नाही, जी काही नाराजी असली ती मी अजितदादांकडे कळवत असतो, पण मी माझ्या पक्षाच्या एकंदरीत कामकाजावर आणि पक्षाच्या माझ्यावर असलेल्या विश्वासावर मी समाधानी आहे। बरं, एक माहिती अशी पण मिळते की जे पराभूत आमदार आहेत आपल्या पक्षामध्ये त्यांची कुठेतरी नाराजी आहे आणि अजितदादांकडे त्यांनी आपली नाराजी बोलून सुद्धा दाखवलेली आहे। मित्रपक्षाने काम केलं नाही असा एक त्यांचा कल आहे, आणि खरंच असं काही आहे का? मित्रपक्षांनी कामं केली नाही तुमची निवडणुकीमध्ये? बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या, बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये उमेदवारांच्या कोण्या उमेदवाराला निवडायचं हा मतदारांना पण प्रश्न पडला। त्यामुळे काही लोकांची नाराजी असणं साहजिक आहे। पण काल आमच्या पक्षाचे नेते मुश्रीफ साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आता सर्व काही विसरून पुढे नव्या दमानं गेलं पाहिजे, जनतेचा कौल मान्य केला पाहिजे, आणि साहजिक आहे जे पराभूत उमेदवार असतात ते आपलं गाऱ्हाणं किंवा आपलं म्हणणं आपल्या पक्षश्रेष्ठींकडे मांडतात। पुण्याचं पालकमंत्री पदावरून काही रसिकेत सुरू आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये? त्या मीडियामधल्या चर्चा आहेत, ते सगळं ठरवून कोणाला किती पालकमंत्रीपदं कोणाला किती मंत्रिपदं हे सगळं वर ठरेल आणि त्यानंतरच पुण्याच्या पालकमंत्रीपदी बोलता येईल। अजितदादांना मोठा दिलासा मिळाला आहे इन्कम टॅक्सकडून, आणि यावर संजय राऊत यांनी सुद्धा टीका केली आहे। भाजपकडे जा आणि सगळ्या केसेस सोडून घ्या अशा प्रकारे त्यांनी टीका करायला सुरुवात केली। त्यांना उत्तर कसं देणार? नाही, संजय राऊतांना आम्ही सांगतो की तुमच्या अशाच बोलण्यातून तुम्ही बोलत राहायचं। आमच्या सत्ता सरकार स्थापन झालं त्यामध्ये सिंहाचा वाटा संजय राऊत साहेबांचा आहे, अशा प्रकारे बोलून ते वारंवार चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात। पण काल जो निर्णय कोर्टाने दिला तो मान्य करून पुढे गेलं पाहिजे, आणि अजितदादांना जो मिळालेला दिलासा आहे तो अर्थातच सत्याचा विजय असं मी समजतो। बरं, एक महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य होईल तिथे सोबत घेणार असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत। याकडे नेमकं कसं पाहता? संजय राऊत टीका करतात की राज ठाकरे हे खेळणं झाले फडणवीस यांच्या हाताचं आणि भाजपचं। शेवटी भारतीय जनता पार्टीला कोणाला सोबत घ्यायचं आहे हे ते ठरवतात, त्याबद्दल मी काय बोलणार? एक पण जागा नाही आली मनसेची या विधानसभेमध्ये। तुमच्या गाडीवर पण हल्ला झाला होता, मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला झाला होता, तो इतिहास संपला। आता त्यांचा पराभव झाला हे पण सत्य आहे। भविष्यामध्ये ते आणखी चांगल्या पद्धतीने चिंतन करून येतील ना। मागे एका काळात 13 आमदार त्यांचे निवडून आले, भविष्यात येऊ शकतात जर मेहनत घेतली तर। एक शेवटचा प्रश्न आहे, मंत्रिपदामध्ये तुमच्या देखील नावाची वर्णी लागेल अशी बरीच चर्चा आहे, तुमची तयारी? तुम्ही हसताय तुम्ही सांगता म्हणजे मला हसायला नाही येणार तर काय येणार? चर्चा तर आहेच ना। चर्चा तर झालीच पाहिजे। मंत्रिपद मिळालं तुम्ही घेणार नाही? घेणार ना मंत्रिपद, पण तुम्ही सांगताय म्हटल्यानंतर तुम्ही जे म्हणाल ते मी करेन। पहिलं तोंडगोळ मी गिरीश गायकवाडांचं करणार। नक्कीच नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।